सगळे पैसे एकाच बँक अकाउंटमध्ये ठेवणं सोपं वाटतं, पण त्यामुळे खर्च आणि बचत यांचा हिशोब अनेकदा बिघडतो. म्हणूनच आर्थिक नियोजनासाठी 2 ते 3 वेगळे अकाउंट ठेवणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. पहिलं अकाउंट फक्त पगारासाठी ठेवा. पगार, EMI, SIP, वीज बिल आणि इतर ऑटो पेमेंट्स याच अकाउंटमधून करा, म्हणजे आवश्यक खर्च कधीच चुकणार नाही. दुसरं अकाउंट फक्त बचतीसाठी ठेवा. पगार मिळताच आधी बचतीचे पैसे वेगळे ठेवा आणि उरलेल्या पैशांत महिन्याचा खर्च करा. त्यामुळे बचत आपोआप वाढू लागते. तिसरं अकाउंट रोजच्या खर्चासाठी वापरा. UPI, शॉपिंग, ऑनलाईन पेमेंट आणि इतर दैनंदिन खर्च याच अकाउंटमधून करा. यामुळे महिनाभरात किती पैसे खर्च झाले याचा अंदाज लगेच येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जास्त बँक अकाउंट्स असणं महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक अकाउंटचा योग्य उपयोग करणं महत्त्वाचं आहे. पगार, बचत आणि खर्च वेगळे ठेवल्यास पैशांवर नियंत्रण राहतं आणि आर्थिक नियोजन खूप सोपं होतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही जागरूक करा. धन्यवाद.